श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज मी फ्लॉवर पराठा रेसिपी शेअर करत आहे सर्वांसोबत। सर्वप्रथम आपल्याला फ्लॉवर असे मोठे मोठे पीस असे निवडून घ्यायचे आहेत। नंतर पाणी बॉईल करायला ठेवून द्यायचं आहे। त्याच्यामध्ये मीठ आणि हळद चवीनुसार टाकून घ्यायचं आहे थोडंसं, आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे फ्लॉवरचे तुकडे ॲड करून त्याला 2 ते 3 मिनटं उकळी मारून घ्यायची आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे आपल्याला, जेणेकरून ज्याच्यामध्ये काही किडे वगैरे असतील, काही आळ्या वगैरे असतील तर ते क्लीन होतं आणि स्वच्छ होतं। असं नाही की बॉईल केल्यामुळे त्याच्यामधले जीवनसत्व वगैरे कमी होतात, पण त्याच्यामध्ये जे काही किडे वगैरे आहेत ते निघून साफ होतो फ्लॉवर। मग आपल्याला असं नितळून फ्लॉवर 5 ते 10 मिनटं पूर्णपणे असं ड्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही असं कोरड्या कपड्यावर सुद्धा ठेवू शकता साईडला थोडा वेळ, की पूर्ण ड्राय करायला ठेवून द्यायचं आहे आपल्याला फ्लॉवर। त्याच्यातला जो फ्लॉवरचा उग्र वास असतो, असं उकळी काढून घेतल्यानंतर तो वासही निघून जातो। पुढे आपण जे फ्लॉवरचं सारण करणार आहे त्यासाठी आपल्याला कढीपत्ता, लसूण, जिरे, मिरची, कोथिंबीर, आले हे आपल्याला मिक्सरला छानसं वाटण तयार करून घ्यायचं आहे। हे आपण फ्लॉवरच्या सारणमध्ये हे स्टफिंग ॲड करणार आहोत। ओके, नंतर नेक्स्ट आपण आता कणिक मळून घेणार आहोत। तोपर्यंत इथे चवीपुरतं मीठ, कस्तुरी मेथी, ओवा, जिरेपूड, धनेपूड आणि तीळ असंपैकी हे सगळं ॲड करून आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे। असं मिक्स करून घ्यायचं आणि कणिक मळून घ्यायची आणि 10 ते 15 मिनटं कणिक आपल्याला ठेवून द्यायचे साईडला भिजेपर्यंत छान। नंतर जे फ्लॉवरचं पाणी आहे, तर फ्लॉवरमध्ये पाणी खूप असतं, त्यामुळे फ्लॉवरचं पाणी आपल्याला नितळून काढायचं आहे। ओके, आणि ते नितळलेलं जे पाणी आहे ते कणकेसाठी आपण वापरायचं आहे आणि ॲडिशनल जसं लागेल तसं पण आपण कणिकसाठी यूज करायचं आहे। ओके, हे बघा, सर्वप्रथम आपल्याला किसणीने फ्लॉवर किसून घ्यायचं, असं बारीक फ्लॉवर किसून घ्यायचं, त्याच्यातलं पूर्णपणे पाणी नितळून ते कणकीसाठी आपल्याला वापरायचं आहे। आणि जो सुका फ्लॉवर आहे त्याच्यामध्ये आपण जे मगाशी वाटण करून घेतलं होतं ते वाटण त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। ओके, चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं, कारण सर्वप्रथम आपण बॉईल करताना थोडंसं मीठ टाकलेलं। ठीक आहे, नंतर आपण एक छोटासा गोळा घेऊन पोळीला जसं करतो तसं थोडंसं लाटून घेऊन तेल लावायचं, त्याच्यावरती थोडंसं पीठ टाकायचं आणि नंतर 1 चमचाभर स्टफिंग आपल्याला फ्लॉवरचं त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। ओके, नंतर जशी आपण पराठा लाटतो तसं व्यवस्थित एक गोलाकार आकाराचा पराठा, खूप जाड नाही किंवा खूप पातळ नाही, मीडियम साईजचा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। कारण आपण एकदम बारीक किसणीने फ्लॉवर किसून घेतलेला, त्यामुळे छान किसला जातो। थोडासा मोठा राहतो, तो खातानाही छान लागतो। आणि असं एकदम तूप किंवा तेल लावून खरपूस कलर येईपर्यंत छान असा पराठा भाजून घ्यायचा, क्रिस्पी लागतात।